निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले। बीड पोलिसांनी स्वारगेट परिसरातून कासलेला ताब्यात घेतलं, तर बीड स्थानिक गुन्हे शाखेनं कासलेला बीडमध्ये आणलंय। बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कासले विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दरम्यान रणजित कासलेला पोलीस दलातून बडतर्फ सुद्धा करण्यात आलंय। कासलेला सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश संभाजीनगर आयजी वीरेंद्र मिश्र यांनी काढलेत, तर कासलेनं पोलीस दलासह वाल्मिक कराड याचा फेक एन्काउंटर, धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप यासह गृहमंत्र्यांवरही आरोप केलेले होते। त्या आतमध्ये ज्या गुन्ह्यामध्ये सजा आहे अशा गुन्ह्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट टेबल जामीन म्हणजे पोलीस स्टेशनला नोटीसवर सोडून देण्याचा अधिकार आयोगाला आहे। असं असताना सुद्धा केवळ पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे या कारणास्तव त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं आणि त्यांच्या कस्टडीची मागणी केली। परंतु मान्य न्यायालयाने केवळ त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे। पण मान्य न्यायालयाने ते काय ग्राह्य धरलं नाही। 18च्या कलमात आणलेला आहे, मोबाईल तुमच्याकडे आहे, मोबाईल ऑलरेडी तुमच्याकडे जप्त आहे। अशा परिस्थितीमध्ये 14 दिवसाची पोलीस कस्टडी कशासाठी पाहिजे, म्हणून 3 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना देण्यात आली।